छान झाला ना कार्यक्रम? छान झाला. तुम्हालाही बरं वाटलं असेल ना? स्वामीजी आले होते घरी आज. हो म्हणजे आईला खूप बरं वाटलं असेल. चेनू मनू आणि बनीला पण आशीर्वाद मिळाला त्यांचा. हो हो म्हणजे मुलंही खुश होती. हो. तुम्ही पण छान उत्तरं दिलीत. मी खरं तर माझ्या मनाला जे पटलं तेच बोलले. मला जे पटलं ते घरातल्या इतर सगळ्यांना पटलं. खास करून स्वामीजींना. आई म्हणालीच होती की आगाऊपणा करू नकोस. काही बोललात का तुम्ही? हा नाही नाही काही नाही. शार्दूल हे सगळं काय आहे? वसू आपला बिझनेस सेट झाला ना की मग आपण हीच गाडी घेऊया. हा मस्त आहे ना गाडी. मी म्हटलं आधी जरा टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन ठेवू. काय वाटतं तुला? शार्दूल अरे महिन्याचं सामान भरायचंय. मला टेन्शन आलंय. बाबा बीपीच्या गोळ्या विचार करून घेतात. 20 गोळ्या 30 दिवस पुरवून खातो. आणि तू काय सगळी गाडी घेण्याचे स्वप्न बघतोयस? वसू यार तू पण कुठे घरचं सामान आणि बाबांच्या गोळ्या वगैरे. अगं जरा मोठी स्वप्न बघ ना माझ्यासारखी. मला उतरू देत. मला या सगळ्या ए नाही 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 हा वसू. तू काही उतरणार नाहीयेस आणि कुठेही जाणार नाहीयेस. अगं लाईफ एन्जॉय करायची आपण. आणि एन्जॉय म्हटल्यावर एन्जॉय. हा ए वसू वसू हात दे हात दे. शार्दूल शार्दूल काय करतोस तू? गाडी थांबव शार्दूल प्लीज. शार्दूल प्लीज गाडी थांबव. प्लीज प्लीज गाडी थांबव. शार्दूल काय करतो शार्दूल प्लीज गाडी थांब 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 थांब. काय झालं? मी फक्त गेअर चेंज करत होतो. वसुंधरा प्लीज मला खरं सांगा. तुम्हाला माझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे का? मला नाही करायचंय काय लग्न. तुमच्यावरती कोणी जबरदस्ती केलेली नाही. सर तुम्हाला माझ्या सहवासाचा इतका त्रास होत असेल तर नेमकं काय कारण आहे की तुम्ही या लग्नाकरता होकार दिलाय? वसुंधरा मला सांगा हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध ठरलंय का? थांबा. गाडी 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 इथेच थांबा. काय झालं वसुंधरा? ते तुम्हाला इथून सरळ जायचं असेल ना? मी युटर्न घेऊन जाईन नर्सरीला. निघते मी.
आमची मैत्री. असं म्हणालात खरं आज, पण वाटत नाही आपल्यात मैत्री पण होऊ शकते. दादा, हा अखिल बोल. सोडलंच वहिनीला? हो का? अरे मग लवकर लवकर घरी परत ये. का असं काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? अरे हो हो हो, सगळं ठीक आहे. तुझ्या करताना एक सरप्राईज आहे, लवकर ये. हे बघ, मला मला काम आहे थोडी. ए अरे ते काम वगैरे तू उद्या करा प्लीज. आणि ऐकलं नाहीस ना तर मी आईला सांगाय ना फोन करायला. नको नको प्लीज. आई तुझ्यावर रागवली आहे तेवढं बस आहे. आलोच मी. ये. मी तुम्हाला कसं सांगू आकाश, मी तुमच्या स्पर्शाला घाबरते त्याचं कारण तुम्ही नाहीये, तर माझा भूतकाळ आहे. आणि मी माझा भूतकाळ तुम्हाला नाही सांगू शकत. पण मला दिवसेंदिवस एका गोष्टीची खात्री होत चालली की माझा भूतकाळ आपल्या भविष्यावरती नक्कीच काही ना काही परिणाम करणार आहे. तनू, जस्ट लिसन टू मी ना. नो यू लिसन टू मी. अखिल, तू माझा फोन कट केलास आणि मी परत फोन लावायचा प्रयत्न केला तर स्विच ऑफ. हाव? मी मला खरं सांग, तू दुसऱ्या मुलीला भेटायला जातोयस ना? हो, आणि तिला कळू नये की माझा फोन येतोय म्हणून तू तुझा फोन स्विच ऑफ केला. हाऊ पथेटिक. काय होतंय तुला तनू? तुला खरंच असं वाटतंय मी तुला चीट करेन? अगं असं काहीच नाहीये. ऐक, काही नाहीये. मग तू माझा फोन कट केलासच का? ओ, तू मला इग्नोर करतोयस राईट? मी मला सांग, माझ्यापेक्षा कोण आहे रे तुझ्या आयुष्यात दुसरं महत्वाचं? अखिल, मला सगळं खरं खरं सांगा. ओके, लिसन टू मी. माझ्या घरी स्वामीजी आले होते. खरंच आले होते स्वामीजी. बरं. आणि ते आल्यानंतर सगळंच बदललं. आई एकदम टेन्शनमध्ये आली. तिने मला सांगितलं की ती माझं अरेंज मॅरेज करणार म्हणून. त्यामुळे मी पण टेन्शनमध्ये आलो. तेवढा तुझा फोन आला. आणि आम्ही समोर समोर बोलतोय ग. ती मला प्रश्न विचारते, तुझा फोन कसा उचलणार आहे? सांग ना तूच. म्हणजे? अगं स्वामीजी आले ना, त्यांनी काहीतरी सांगितलं आईला आणि त्यानंतर ती खूपच चिडली. तिला असं वाटतं की मी ऑलरेडी माझ्या लग्नाची तयारी करून बसलो. कूल. आणि हो, तू सांगायचं ना आपल्याबद्दल. करेक्ट टाइम होता, सांगून टाकायचं. नाही नाही नाही, आत्ता सांगितलं नाही ना तर ती आपलं लग्न कधीच होऊ देणार नाही. ओ, म्हणजे आता तू तुझ्या आईचं ऐकून तुम्हाला सोडून देणार? करेक्ट. नाही, तुम्ही लोक असंच करता ना, आधी प्रेम करता, वचनं देता, शब्द देता, आणि मग काय घरच्यांनी विरोध केला की सोडून जाता. आधी तुम्हाला काय रिझन दिलं होतं की दादाचं लग्न आहे, आणि आता हे नवीन रिझन नाही, तुला लग्न करायचंच नाहीये, माहितीये मला. काय होतंय तुला तर? तू विसरतीयस का? मी तुझ्या आईला प्रॉमिस केलंय. पण तू तुझ्या आईला दिलेल्या प्रॉमिस पेक्षा माझ्या आईला दिलेलं प्रॉमिस तुझ्यासाठी मोठं असणारच नाही, मला माहितीये. तनू, अगं असं खरंच काही नाही. मी असं काही करणार नाही. प्लीज विश्वास ठेव ना माझ्यावर. आणि आता हा प्रॉब्लेम झाला ना, काहीतरी मला सोल्युशन काढावं लागेल. तर मग मला थोडा वेळ दे, बोलतो मी आईशी. जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये. नाही, समजते मला, म्हणजे हा फसवतोय मला, हे समजते मला. माझा फोन कट केला ते तर मला ब्लॉक करून टाकेल ना. मुलं ना सगळी अशीच असतात, कमिटमेंटच नाही करायची. चल ना आता. हो हो हो.
काय करायचं, कसं करायचं आपण? या जयश्रीताई तर लग्न मोडायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. अखिलच्या नुसत्या लग्नाचा विषय निघाला तर किती हायपर झाल्या होत्या. मी माझ्या पसंतीचीच सून घरात आणणार, एक नाही दोन नाही किती गोष्टी बोलल्या. नाही नाही, त्यांना नाराज करून नाही चालणार. तिन्ही मुलं त्यांच्या आज्ञेत आहेत. आणि आकाशराव तरी त्यांना नाराज करून का म्हणतील लग्नाला हो? त्यांचं काय लव्ह मॅरेज आहे का? आपण जुळवून आणलंय लग्न. नाही, काही झालं तरी आपल्याला बनी आणि वसूच्या नावावर प्रॉपर्टी करायलाच लागणार. थांब ग जरा. थांबून काय होणार आहे? आता आपल्याला शार्दूलला फोन करायलाच लागणार. पण आपण वसूला शब्द दिलाय ना, कॉन्टॅक्ट करणार नाही त्याला म्हणून. सगळाच नुसता गोंधळ होऊन बसलाय. सापडले, हेच शोधत होतो मी. सुशीला, हेच ते पेपर्स. सुशीला, खरं तर हे घर आपण शार्दूलच्या परवानगीशिवाय बनीच्या नावावर करू शकत नाही. पण आपली नर्सरी आहे ना, ती आपण बनीच्या नावावर सहज करू शकतो. म्हणजे? अगं, एकंदरीतच मला शार्दूलचं वागणं खटकायला लागलं होतं. म्हणून त्यावेळेसच नर्सरीचे पेपर्स आहेत ना, त्याच्यातून शार्दूलचं नाव काढून टाकलं होतं. अगं, हे पेपर्स मी तेव्हा शामरावांना दाखवायला विसरलो होतो, कारण तेव्हा हे सापडत सुद्धा नव्हते ना. मला बोलला नाहीत तुम्ही? अगं, तेव्हा तशी गरज वाटली नाही ना. कसं आहे ना, यातून मी कधीही शार्दूलचं नाव कमी करू शकत होतो. म्हणजे ही नर्सरी आपण आपल्या पैशाने विकत घेतली आहे, त्यामुळे याचं काय करायचं ना, हे आपल्या हातात होतं. मला नाही काही कळत ते. अगं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल ना, तर त्यावर आपला शार्दूल हक्क सांगू शकतो. पण आपल्या मेहनतीची कमाई कोणाला द्यायची हे आपल्या हातात असतं. हे बघ, आपण ही नर्सरी कुठल्यातरी माणसाला विकू आणि आलेल्या पैशात बनीच्या नावावर FD करून टाकूया. तेवढंच त्यांचं समाधान. म्हणजे बनीच्या बाजूने आपण उभे आहोत हे त्यांना पटेल. पुढचं पुढे बघू. अहो, पण त्या प्रॉपर्टी मागतायत. FD आणि नर्सरीनी त्यांचं समाधान होणार आहे का? अगं, आपण त्यांना कन्व्हिन्स करू. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आता. शामराव, मागच्या वेळेस तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता. म्हणजे आमच्या घराच्या प्रॉपर्टीवर आमच्या मुलाचा हक्क आहे, पण घराच्या प्रॉपर्टीवर. पण आमच्या नर्सरीच्या प्रॉपर्टीवर त्याचा काही हक्क नाहीये. आम्ही त्याचं नाव काढून टाकलेलं आहे. ही प्रॉपर्टी म्हणजे नर्सरी आम्ही आमच्या पैशाने विकत घेतली. म्हणजे मी रिटायर झालो ना, तेव्हा आलेल्या पैशांमध्ये ती नर्सरी आम्ही विकत घेतली होती, इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि तेव्हा जे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवले होते ना, त्यात माझ्या मुलाचं नाव होतं, शार्दूलचं नाव होतं. पण नंतर जेव्हा त्याची वागणूक बघितली तेव्हा आम्ही त्याचं नाव काढून टाकलं. आणि तुम्हाला जे मागच्या वेळेस पेपर्स दिले होते ना, ते जुने पेपर्स होते. हो ना, आमच्याकडूनच काहीतरी गोंधळ झाला. म्हणजे कसं आहे ना, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचं नाव त्यातून काढून टाकलं होतं. त्यामुळे आता त्याच्या परवानगीशिवाय काय, त्याच्या नकळत सुद्धा ही प्रॉपर्टी आम्ही विकू शकतोय. आणि आता ही नर्सरी विकायची आम्हाला खूप गरज आहे. म्हणजे काय आहे ना, वसूचं लग्न आता अगदी तोंडावर आलंय. स्वामीजींनी परवानगी दिली आहे. 10-12 दिवसात लग्नाची तयारी सुरू होईल. त्याच्या आधी वसू आणि बनीची काहीतरी सोय करायला लागेल ना आम्हाला. म्हणजे बनीच्या नावावर बँकेमध्ये काहीतरी पैसे ठेवायला हवेत आम्हाला. म्हणजे बघा, तुम्ही मागच्या वेळेसच्या वसूच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण प्लीज आम्हाला यावेळेस काहीतरी मदत करा. तुम्ही फार उशीर केलात सुधीर. तेव्हा तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी माझे पैसे दुसरीकडे इन्व्हेस्ट केले. आणि आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीये. तुम्ही आता म्हणताय की तुमच्या या मुलाचा या प्रॉपर्टीवर काहीच हक्क नाहीये. पण उद्या जर का तो परत आला आणि त्याने वाद घातला तर? आणि अशी कन्फ्युजन असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्यात मला तरी इंटरेस्ट नाहीये. तुम्ही दुसरं कोणीतरी बघा. आय एम सॉरी. येतो.
एक शेवटची आशा होती. आता काय करायचं हो आपण? दादा 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 हे चष्म्याला एक चष्मा काढ, एक मिनिट. काय झालं? हा अखिल अखिल काय अरे अखिल काय चाललंय? अरे कळेल तुला, थांब ना जरा. थांब, इकडे इकडे राईटला राईटला. हळू 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 हळू. अरे हा बस. अखिल काय बालिशपणा आहे? याला बालिशपणा नाही, एक्साइटमेंट म्हणतात. देअर इज अ सरप्राईज वेटिंग फॉर यू. थांब ना, आता कळेल तुला. तू बघशील नंतर तू पण खुश होशील बघ. आता सांगणारेस मला काय आहे ते? एक मिनिट. टॅन. If हे काय? मी आधीच तुमच्या लग्नाची पत्रिका बनवायला दिली होती. स्वामीजींचा होकार आल्यानंतर त्याला फोन करून सांगितलं की मला आजच्या आज पत्रिका छापून आणून द्या. अरे ह्याच्यापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. चल लग्नाच्या तयारीची सुरुवात करूया आता. बरं मला सांग, डिझाईन कशी वाटली? वसुंधरा, काय झालंय? थांब 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 थांब. तू गाडी 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 इथेच थांबा. तुला आवडलं नसेल तर तसं सांग, आपण डिझाईन बदलून घेऊया. तुझी पसंती सगळ्यात जास्त महत्वाची. तुझ्या आनंदासाठी पत्रिका काय, मुलगी सुद्धा बदलायला तयार आहे मी. अगं तू वाटेल ते काय बोलतेस? माझ्या मुलासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. छान आहे. बघ मला काय वाटतं, आपण सगळ्यांना घरी जाऊन पत्रिका देऊया. त्या मोबाईलवर वगैरे आमंत्रण नाही पाठवायचं. अगदी माझ्या मनातलं बोललास. सगळ्यात आधी ना राघाड्यांना कळवायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की पत्रिका छापून आल्यात म्हणून. बरं आकाश, उद्या सकाळचा वेळ जरा मोकळा ठेव. काय तू, तुझी आई, मी, वसुंधरा आणि वसुंधराचे आई बाबा आपल्या कुलदैवतासमोर जाऊन पत्रिका ठेवूया. पहिली पत्रिका कुलदैवतासमोर ठेवायची असते. तिचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि मग सगळ्यांना पत्रिका वाटायची असते. अरे बाबा, आधी राहणाऱ्यांना कळवतो.